आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्वजण येथे आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत। या पंचक्रोशीचे भूमिपुत्र आदरणीय श्री केशवराव जाधव यांच्या हस्ते आम्हा गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल देऊन आमचा सन्मान केला। ही शाबासकीची थाप आमच्या सदैव स्मरणात राहील। आम्ही गुणवंत नाही तर आमची संपूर्ण शाळा गुणवंत आहे। या शाळेत भविष्यातील यशस्वी विद्यार्थी शिक्षण घेत आहे, त्यांचा आम्हा सर्वांना आशीर्वाद आहे। खूप खूप धन्यवाद। प्राथमिक शाळा खडकमाळेगाव या ठिकाणी आपल्या परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय केशवरावजी जाधव यांच्या सौजन्याने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 4थीच्या प्रथम 3 क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सायकल बक्षीस म्हणून देण्यात येत आहे। देण्याचा हा जो वसा आहे हा आपल्या पूर्वजन्माचा भाग या ठिकाणी आहे आणि देव, देश आणि मानव यांची सेवा आपल्या हातून घडावी अशा शुभेच्छा। आपण जे बोललात तुमच्या बोलण्याने जी आम्हाला ऊर्जा ताकद मिळाली ती काही शब्दात बोलता येणार नाही, परंतु तुमचं कोणतंही काम असेल, कोणाचंही असेल, डायरेक्ट आपल्याकडे फोन करा। 24 तास आपला दरवाजा त्या कामासाठी उघडा असेल आणि तुम्ही फोन केल्यानंतर पुढच्या 12 तासात आपलं काम पारच पडेल, हा असा शब्द देतो की कुठलंही या व्यक्तीला कुठलंही मोठं पद नसताना छोटीशी आर्थिक तरतूद त्यांच्या कुवतीप्रमाणे करून एक शेतकऱ्यांच्या बद्दल आपुलकीत असणारे शेत तिथे रस्ता हे ब्रीद डोक्यात घेऊन एक खडकमाळेगाव तसेच पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी रस्त्याचं डागडुजी आणि मुरुमीकरण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रत्यय आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या खडकमाळेगावला मोठ्या प्रमाणात आला। आमच्याकडे 7 ते 8 रस्ते आज त्यांनी, एक पिंपळस रस्ता, एक पिपळमळा रस्ता, एक वाडी रस्ता, एक वशेवाडी रस्ता, माळरान रस्ता, अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रस्त्याची दुरावस्था ते दूर करण्यासाठी आज त्यांनी त्या सगळ्या रस्त्यांचं भूमिपूजन केलं। त्याबद्दल मी सर्व खडकमाळेगावकरांच्या वतीनं त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि असंच काम त्यांचं इथून पुढेही चालू राहावं यासाठी त्यांना भगवंताने दीर्घ आयुष्य द्यावं। 100% समाजकारण करणार आणि जनता वेळेवर ठरवेल काय करायचं। माझ्या मनात कोणतीही अपेक्षा नाही आहे, मी देवापुढे जे काम करतोय एकदम मोकळ्या मनाने काम करतोय। तर फक्त माझी इच्छा आहे का बस शेतकरी जो आतापर्यंत जो गाळात रुतत होता त्याला थोडंसं, मी तर पूर्ण म्हणणार नाही पण थोडंसं वर काढण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा पाय चिखल्याने भरणार नाही एवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय। याच्यात मला तुमची बी सहकार्याची गरज आहे आणि तुम्ही बी खूप सहकार्य करताय, तर याच्यापेक्षा जास्त मला काय बोलतात नाही। मी बोलण्यापेक्षा